भरगच्च भरलेला ट्रक पलाशनं सराईतपणे रस्त्यावर काढला. थोडा वेळ शांततेत गेला. कोणीच कोणाशी बोललं नाही. नंतर पलाशने विचारलं, या भागात पहिल्यांदाच का? हो. कुठून आलास तू? महाराष्ट्रातनं. मी कधीच नाही गेलो तिथे. देवेशच्या मानानं पलाश खूप चांगलं हिंदी बोलत होता. तुम्ही बंगाली असून हिंदी चांगलं बोलताय. मी खूप फिरलोय. अगदी लहानपणी मी दिल्लीत होतो. तू महाराष्ट्रात काय नोकरी करत होतास का धंदा? मी वडिलांच्या धंद्यात होतो, कुलपं तयार करायच्या आणि दुरुस्तीच्या. मग एवढं दूर कसा काय आला? माझा एक मित्र आहे कलकत्त्यात, महाराष्ट्रातून पूर्वी गेलेला. तो बरेच दिवस बोलवतोय. तो भाग बघणार. जमलं तर तो तिथे मला धंदा किंवा नोकरी बघेल. मेटलबद्दल कितपत ज्ञान आहे? कुलूप तयार करायला मेटल लागतं, तेवढ्यापुरतं. पुन्हा बराच वेळ शांततेत गेला. कारच्या इंजिनबद्दल माहिती नसेल ना? अचानक पलाशनं विचारलं. इंजिन खाली उतरवू शकतो मी. ते जमत असेल तर खूपच येतोय की तुला. वज्रला आता प्रश्नांच्या सरबत्तीचा कंटाळा आला. तो बाहेर बघत बसला. कलकत्त्यात तू नेमकं कशासाठी जातोयस? म्हणजे मला म्हणायचं आहे का, नोकरी पक्की झाली असेल तर चांगलंच आहे. पण शोधायला जात असशील तर तिकडे जायच्याऐवजी माझ्याचकडे का नाही करत? काम काय असणार आहे? हे बघ, माझा पेट्रोल पंप आहे, वाहनांसाठी सर्व्हिस स्टेशन आहे, भंगारचा डेपो आहे आणि रेस्टॉरंट आहे. मी आणि माझी बायको दोघं मिळून हे सगळं बघतो. बायको सांजी तिचं नाव, ती रेस्टॉरंट बघते, मी बाकीचं सगळं बघतो. पण आता माझं वय वाढत चाललं आहे, धंदा वाढत चालला आहे. आम्हा दोघांना हे पेलत नाही आता. कुठेही बाहेर जाता येत नाही मौज मजा करायला. मी दरवेळी बायकोला सांगत राहतो की आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ, पण जमत नाही. मला तुझ्यासारख्या तरुणाची गरज आहे, जो शिकून घेईल, मला मदत करेल, माझा भार हलका करेल. अर्थात माझी बायको बाहेरचा माणूस ठेवायला तयार नाही आहे. तिचा तुला विरोध असेल हे आधीच सांगतोय मी तुला. पण माझी गरज आहे ती. तुला तिथे राहायला स्वतंत्र जागा मिळेल. रोजचा जेवण खाणं खर्च माझ्याच रेस्टॉरंटमधून होईल, शिवाय पगारही देईन मी. वज्राने विचार केला, काही दिवस लपून राहण्यासाठी ही नामी संधी होती. शिवाय खर्चाची चिंता नव्हती. हां, हरकत नाही आहे माझी, मी बघतो प्रयत्न करून. सुरुवात तर करू. पलाश अत्यंत आनंदला. आपला डावा हात वज्राच्या खांद्यावर प्रेमानं टाकून तो म्हणाला, माय सन, थँक यू. कोलाघाटला आल्यानंतर बंगाली भाषेतली एक भली मोठी पाटी वज्रला पाहायला मिळाली. त्याचा अर्थ काय म्हणून वज्रनं विचारलं. पलाशनी त्याचा अर्थ सांगितला. त्यानुसार जरा विसावा असं त्या धाब्याचं नाव होतं. हा शेवटचा धाबा आहे. इथे तुमच्या आणि वाहनाच्या खाण्यापिण्याची सोय आहे. पुढे 150 किलोमीटर पंप किंवा हॉटेल नाही असा मजकूर होता. एका बाजूला वळण घेऊन घाट रस्ता जात होता आणि उजव्या बाजूला दरीच्या काठाला खूप मोठा प्लॉट होता. त्यावर पंप, सर्व्हिस स्टेशन, एक बऱ्यापैकी मोठं आणि अतिशय स्वच्छ रेस्टॉरंट, त्यामागे बंगला, आऊट हाऊस आणि त्या सगळ्याच्या मागे असलेल्या खूप मोकळ्या जागेत भंगार माल ठेवायची जागा. पलाशनी ट्रक थांबवला आणि गेट उघडण्यासाठी हॉर्न वाजवला. पण कोणी चालं नाही. पण तो चिडला नाही किंवा त्याला त्याचं आश्चर्य वाटलं नाही. तो उडी मारून ट्रकवरून खाली उतरला, गेट उघडलं आणि पुन्हा वर चढून ट्रक चालू केला आणि गेटमधून आत आणला. हे त्यांनी एवढ्या पटकन केलं
की वज्रने खाली उतरून गेट उघडायची तयारी करायच्या आधी पलाश गेट उघडून पुन्हा ट्रक चालू करून मोकळा झाला होता. गेटमधून आत आल्यावर दोघेही खाली उतरले. भूक लागली असेल तुला, पण आधी फ्रेश हो, आंघोळ करून घे. तुला दाढी करायची असेल तरी कर, तिथे रेझर, शेविंग क्रीम सगळं ठेवलंय. बाथरूमकडे निर्देश करून पलाश म्हणाला. ठीक आहे, आवरून झाल्यावर कुठे येऊ मी, वज्रने विचारलं. पलाशने त्याला रेस्टॉरंटमधला जेवणाचा हॉल दाखवला. वज्रनी जरा फुरसतीने आवरून घेतलं. तुरुंगात टाकल्यापासून एवढी सोय आणि निवांतपणा मिळालाच नव्हता. काय नशीब होतं आपलं, हा देवासारखा भेटला. इथे दडून राहण्यासाठी उत्तम सोय होती. कुणाला कल्पनासुद्धा येणार नाही की पळालेला कैदी इथे असेल. तुरुंगात जाण्यापूर्वी वज्र दाढी मिशा ठेवत नसे, त्यामुळे गुन्हेगार म्हणून त्याचे फोटो काढले गेले होते ते बिन दाढी मिशीचे होते. आत्ता बाथरूममध्ये दाढी करताना वज्रने मुद्दाम मिशा ठेवल्या आणि हनवटीखाली थोडी दाढी ठेवली. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यात बराच फरक पडला. पोलिसांनी वज्रचे फोटो पेपरात छापले असते तर ते बिन दाढी मिशातले आले असते, त्यामुळे त्याला कोणी ओळखू शकलं नसतं. आत्ता बाहेर आल्यावर तो हॉटेलातल्या जेवणाच्या हॉलमध्ये आला. आपण आल्याचं पलाशला कळवावं म्हणून तो हाक मारणार, तेवढ्यात त्याला पलाशचा त्याच्या बायकोशी चाललेला मोठ्या आवाजातला संवाद ऐकू आला. पलाश तिला समजून सांगत होता की आपल्या मदतीला मला माणूस मिळालाय आणि तो इथे जरा तयार झाला, शिकला की आपण रात्री एखादा सिनेमा बघायला जाऊ किंवा कुठेतरी ट्रिपला वगैरे जायचं ठरवू. तुला सगळंच बघावं लागतं इथलं, त्यामुळे खूप दमतेस तू. आता तुला जरा आराम मिळेल वगैरे वगैरे. पण त्याच्या बायकोकडून आलेला प्रतिसाद बघता तिला आपल्या नवऱ्याने एकदम आगापीछा माहीत नसलेला माणूस इथं आणून ठेवणं, त्याला सगळं शिकवणं हे काही पसंत नव्हतं असं वाटतं. हा माणूस फुकटात काम करणार आहे का? तो इथे फुकट राहणार, पगार घेणार, नकोच हे सगळं, असं ती जोरात सांगत होती. थोड्या वेळाने दोघांचे आवाज वाढले आणि पलाश चिडून अचानक बाहेर आला. वज्र तिथे असेल याची त्याला कल्पनाच नव्हती. त्याच्यासमोर बायकोनं काही बोलू नये म्हणून तिला ऐकू जाईल अशा आवाजात तो म्हणाला, अरे आला का तू? वा वा वा, छान आवरलंयस. चल चल चल, तुझ्यासाठी काहीतरी खायची सोय करून येतो. पलाश म्हणाला आणि आत जायला निघाला. तेवढ्यात एक धुळीनं माखलेली गाडी आत आली आणि त्या ड्रायव्हरनी हॉर्न वाजवला. मी बघतो त्याला काय हवंय ते, वज्र म्हणाला. नको, तू आधी खाऊन घे, मी बघतो कारवाल्याकडे. अरे धुवायची असेल, पलाश म्हणाला आणि तिकडे गेला. वज्रला त्याच्या मागे कोणीतरी उभं असल्याचा भास झाला. त्यांनी मागे वळून बघितलं. एक तिशीच्या घरातली सुंदर स्त्री उभी होती. नक्कीच पलाशची बायकोच असणार, वज्रच्या मनात आलं. बरीच आधुनिक दिसत होती. जीन पॅन्ट आणि आखूड कुर्ता असा पेहराव केला होता तिने. वज्रला जाणीव झाली त्यापेक्षा बराच वेळ आधीपासून ती त्याच्या मागे येऊन उभी होती. वज्रनी तिच्याकडे बघून स्मित केलं, पण ती हसली नाही, फक्त बघत राहिली. खडूस, वज्रच्या मनात आलं. पण तिच्यामध्ये पुरुषांना आकर्षित करणारं काहीतरी होतं. वज्रसुद्धा तिच्याकडे बघत राहिला. पलाश आपलं काम संपून आला. त्यांनी वज्रची आपल्या बायकोशी ओळख करून दिली. हे बघ, ही सांझी. आणि सांझी, मी मगाशी ज्याच्याबद्दल सांगत होतो तो हा. याचं नाव शीर्ष सहानी. आता याच्यासाठी काहीतरी खायला आण. ती नाईलाजानं आत गेली. एकंदरीतच वज्रचं येणं तिला पसंत नव्हतं. तिने जेवण मात्र फार म्हणजे फार अप्रतिम बनवलं होतं. वज्र आणि पलाश घोष एकत्र जेवत असताना वज्रनी त्याला विचारलं की इथे नेमकं काय काम त्यांनी करायचं आहे. हे बघ, तू इथे पंप आणि सर्व्हिसिंग या गोष्टी पाहायच्या. सांझी हॉटेलचं बघेल. बाहेरचा सगळा परिसर स्वच्छ ठेवायचा. गरज पडेल तेव्हा रात्रपाळी पण करायची. तू सतत गुंतलेला राहशील कामात.
पण मला मदत हवी आहे ती हीच आहे. आत्ता सगळं मीच करतोय, आता दोघं मिळून करू. वज्राला तेच बरं वाटलं, कारण तो जेवढा बिनकामाचा राहिला असता तेवढं त्याचं लक्ष सांजीकडे जात राहिलं असतं. जेवण झाल्यावर त्यांनी वज्राला पंपाचं काम कसं चालतं, गाड्या धुताना काय काळजी घ्यायची, दुरुस्ती करताना काय बघावं लागतं, याचे धडे द्यायला सुरुवात केली. आपण दोघांनी मिळून खरकपरून आणलेला भंगारचा ट्रक मागच्या मोकळ्या जागेत त्या दोघांनी रिकामा करून टाकला. सांझीचं टेन्शन घेऊ नको हां. तिला विरोध केलेला आवडत नाही. बाहेरच्या कोणाला इथे कामाला आणलेलं तिला आवडत नाही. पण काळजी करू नको. तिचा विरोध 2-3 दिवसात मावळेल. मी समजवीन तिला. पलाश अधूनमधून येणाऱ्या गाड्यात पेट्रोल किंवा डिझेल भरणं, हवा भरणं अशी कामं करत होता. 50च्या घरात त्याचा उत्साह आणि ताकद कौतुकास्पद होती. हातातली कामं संपल्यावर त्यांनी वज्राला सिगरेट दिली. तिची माझी भेट कशी झाली तुला सांगतो बरं का. एक दिवस मूडमध्ये असताना धुर्राचे वलय हवेत सोडत पलाश सांगायला लागला. 2 वर्षांपूर्वी एक मोठी बस माझ्या या धाब्यावर आली. गाडीत डिझेल भरायला आणि आतल्या प्रवाशांना जेवायचं होतं म्हणून. माझ्या बायकोचं 15 दिवसापूर्वीच निधन झालं होतं. माझ्या मदतीला कोणी नव्हतं. एवढे प्रवासी एकदम आल्यामुळे माझी झाली पळापळ. पंपाचं बघू का जेवणाचं बघू असं झालं होतं. सगळे प्रवासी हॉटेलात येऊन बसले, वेगवेगळ्या ऑर्डर द्यायला लागले. थोड्या वेळानं लक्ष केलं तर सांझी बाहेर टेबलवर जेवायला बसायच्या ऐवजी भटारखान्यात माझ्या मदतीला आली होती स्वतःहून. मला मदतीची नितांत गरज होती. मी तिचे आभार मानले. तिला कुठे काय ठेवलंय ते सांगायला लागलो. तिने फार छान हाताळलं बरं का सगळं. सगळे जेवल्यावर बस जायला निघाली तेव्हा ती परत गेली नाही. तिने आपलं सामान खाली उतरवलं. तिच्या मनात इथेच राहायचं असावं. मी तिला सांगितलं, म्हटलं जर तिला इथे नोकरी हवी असेल तर मी नोकरी द्यायला तयार आहे. तू ज्याप्रमाणे मी विचारल्यावर लगेच हो म्हणालास ना नोकरीला, तसंच तीही तेव्हा तयार झाली होती. खरी अडचण पुढे होती. मी चौकशी केली. ती नेपाळी स्त्री होती. ट्रीपसाठी भारतात आली होती. तिकडे तिचं कोणीच नव्हतं असं ती म्हणाली. तिला इथे नोकरीला ठेवायचं तर एक स्त्री एका पुरुषाबरोबर राहते हे समाजाला योग्य दिसलं नसतं. ती दिसायला चांगली, कामसू आहे. मला मदतीची गरज होतीच. काही दिवसांनी मी तिला थेट लग्नाचंच विचारलं. ती माझ्यापेक्षा 20 वर्षांनी लहान. प्रेमापेक्षा दोघांनाही गरज आणि तडजोड म्हणून आम्ही दोघं तयार झालो. ती थोडी अहंकारी आहे. आमच्या दोघात तिला बाहेरचा कोणी नको असतो. कितीही कष्ट पडले तरी चालतील असं तिचं म्हणणं असतं. एक गाडी धुरळा उडवत आली आणि वज्र आणि पलाशच्या गप्पा थांबल्या. वज्र चटकन पुढे गेला. गाडीत पेट्रोल भरलं. वायपर खालची काच साफ केली. हवा भरली. त्यांनी हाताळलेलं हे पहिलं गिऱ्हाईक होतं. पलाश त्याच्याकडे कौतुकानं बघत होता. तुम्हाला 10-15 मिनिटात आमच्या रेस्टॉरंटमध्ये गरमागरम टिकिया, बिर्याणी किंवा सामोसा टेस्ट करायचा आहे का? तुमचं खाणं होईपर्यंत मी तुमची गाडी पूर्ण धुवून ठेवतो. वज्र आपलं सेल्समनचं कौशल्य दाखवत म्हणाला. तो गाडीवाला हो म्हणाला. पलाशला त्याचं पुन्हा एकदा कौतुक वाटलं. साहेब तुम्ही आज जाऊन फक्त यांच्या खाण्याचं बघा, मी यांच्या गाडीकडे बघतो, वज्र म्हणाला. त्यानंतर येणाऱ्या जवळजवळ सगळ्याच गाडी चालकांना वज्रनी जेवायला पटवलं. जे फक्त जेवायला आले होते त्यांना गाडीत पेट्रोल भरायला, गाडी धुवून घ्यायचा आग्रह त्यांनी केला. शेवटी एकदा पलाश त्याला म्हणाला, अरे बाबा आता बास, अन्न संपत आलंय, कुणाला जेवायला थांबू नको. रोज मला इथे 4 किंवा 5 ग्राहक मिळतात जेवायला, पण आज तुझ्या सेल्समनशिपमुळे ही संख्या 15वर गेली आहे. उद्या मी बाहेर जाऊन वाणसामान घेऊन येतो. नाही नाही तू नको, मी आणि सांजी जाऊ, तू इथलं सांभाळ. मला ना आणखीन एक उपाय सापडला आहे पैसे मिळवायचा. काय रे? इथे जे ट्रकवाले येतात ना त्यांना आपण इथे त्यांच्या आंघोळीची सोय करून देऊ. त्याचे पैसे वेगळे घेऊ. आपल्या इथे नाहीतरी 2-3 बाथरूम आहेत, ती पडूनच आहेत की. अरे छान आयडिया ही, पलाश म्हणाला.
या पोराला इथे आणून आपण चांगलं केलं आहे त्याच्या मनात आलं. जेवायला थांबतील त्यांचं कार वॉशिंग फुकट करून देऊ अशी ऑफर आपण त्यांना देऊ. वज्रने सुचवलं. अरे आपलं कार वॉशिंगचं उत्पन्न बुडेल ना अशाने. नाही नाही, आपण त्याचं बिल रेस्टॉरंटच्या बिलात वाढवायचं. कठीण आहेस रे बाबा तू. बरं आता खूप उशीर झाला आहे, आता झोप. आता आणखी कोणी येईल असं वाटत नाही. आलं तर मी बघेन. तू सकाळी 8 वाजता तयार हो. वज्र दमला होताच. त्याची झोपायची सोय पलाशच्या बंगल्याला हायवेच्या दिशेनं लागून असलेल्या आउटहाऊसमध्ये केलेली होती. त्याच्यापासून 50-60 फूट अंतरावर बंगल्यातल्या सांझीची बेडरूम वज्रला दिसत होती. तिच्या खोलीत दिवे लावले होते. त्यातून तिची आकृती त्याला दिसत होती. तो बराच वेळ जागा होता. तिच्या खोलीतले दिवे मालवले गेल्यावर तो आडवा झाला. झोप लागायच्या नेमक्या क्षणाला एक ट्रक हॉर्न देऊन आत आला आणि वज्रनी पाहिलं तर पलाश त्याला काय हवं नको बघायला बाहेर आला होता. थोडक्यात पलाशची रात्रपाळी आणि वज्रची दिवसपाळी आपोआप सुरू झाली होती. पाहता पाहता वज्रला तिथे येऊन 3 दिवस झाले होते. एक दिवस सकाळी वज्र उठला आणि आपलं आवरल्यावर रेस्टॉरंटमध्ये गेला. चहा नाश्त्याची काय सोय होतीये ते पाहण्यासाठी. सांझी तिथे किचन ओटा साफ करत होती. गुड मॉर्निंग, वज्र म्हणाला. तिने त्याच्याकडे बघितलं आणि पुन्हा आपल्या कामाला लागली. मी मदत करू का तुम्हाला? त्याने पुन्हा विचारलं. मला लागलं तसं काही तर सांगेन ना मी, तुटकपणे ती म्हणाली. मला चहा हवा होता, बाहेर बस. पुन्हा ती फटकन बोलली. ती खरंच सुंदर होती. आत्ता काम करताना तर जास्त छान दिसत होती. वज्र तिच्याकडे बघत राहिला. काय बघतोयस माझ्याकडे टक लावून? नाही काही नाही, म्हणजे ते, गोंधळून तो म्हणाला. तिने हाताने खूण करून त्याला बाहेर हाकललं. तो बाहेर टेबल खुर्च्या ठेवलेल्या हॉलमध्ये आला तेव्हा पलाश घोष आधीच येऊन बसला होता. हातात नोटांची मोठी थप्पी होती. कागदावर आकडेमोड चालली होती. वज्र येताच त्यांनी त्याच्यासाठी खुर्ची बाहेर ओढली. बस बेटा बस, तो म्हणाला. त्यांच्या टेबलवर चहा आणि कॉफीचे 2 थर्मास भरून ठेवलेले होते. काय घेतोस तू, चहा का कॉफी? नाही चहाच, सकाळी तरी चहाच हवा, वज्र म्हणाला आणि त्याने एका कपात थर्मासमधला चहा ओतून घेतला. तू एक जबरदस्त सेल्समन आहेस रे. काल तुझ्यामुळे 15 डिशची ऑर्डर मिळाली. केवढा गल्ला साठलाय बघ. हातातली थप्पी वज्राला दाखवत तो म्हणाला. माझ्या डोक्यात आलंय, तुला मी इथून पुढे रेस्टॉरंटच्या एकूण गल्ल्याच्या 5% रक्कम कमिशन म्हणून द्यावी. कसं वाटतंय तुला? वज्र यावर काय बोलू शकत होता? आधीच त्याला इथे लपायला आसरा मिळाला होता. खाण्यापिण्याची राहण्याची सोय झाली होती आणि आता हे वरचं उत्पन्न. काही न बोलता वज्रने हात जोडून नमस्कार केला. मी आणि सांझी 1-2 दिवसासाठी एखाद्या ट्रीपला जाणार आहोत. तुला कपडे किंवा इतर काही गोष्टी हव्या असतील तर माझी गाडी घेऊन बाजूच्या गावात जा आणि हवं तुला ते घेऊन ये. थांब, तुला पैसे देतो खर्चासाठी. बोलता बोलता त्यांनी हातातल्या थप्पीतून काही नोटा काढल्या, वज्राच्या हातात दिल्या. हे तुझ्या कमिशन पोटी ॲडव्हान्स म्हणून घे बरं का. ठीक आहे साहेब. तासाभरात आम्ही बाहेर जायला निघू. दुपारी थोडं उशिराने परत येऊ. तुला हाताळायला जमेल ना तोपर्यंत इथलं सगळं? मला नाही वाटत काही अडचणी येईल, कारण 2-3 दिवसात बऱ्यापैकी शिकवलं आहे तुम्ही मला. त्या भंगाराच्या सामानात जमीन भुसभुशीत करायचं एक जुनं यंत्र आहे. तुला ते चालू करता आलं तर बघ, पलाश म्हणाला. वज्रने त्याला बघतो म्हणून सांगितलं आणि तो पंपाच्या परिसराची झाडलोट करायला बाहेर गेला. एक ट्रक डिझेल भरायला आला. त्याने ते टाकून दिलं. त्याला नाश्त्यासाठी सुचवलं पण तो घाईत असल्याचं सांगून न थांबता गेला. पलाश बंगल्यातनं बाहेर आला. आम्ही आता निघतोय, तू करशील ना नीट सगळं? त्यांनी वज्राला विचारलं. वज्राचं लक्ष बाहेर पडणाऱ्या सांझीकडे गेलं. तो तिच्याकडे बघत बसला. ही बाई नेपाळी वाटतच नाही आहे. राहते किती मॉडर्न. बॉलिवूडमधली एखादी नटी वाटेल.
हिरोईन नाही, पण एक्स्ट्रा नक्कीच. पलाशने आपल्या कोपरानं त्याच्या बरगडीत ढोसलं तेव्हा वज्र तंद्रीतनं बाहेर आला. अरे तिच्याकडे बघत काय बसला तू? मी काय विचारलं तुला? अहो तुम्ही जा, बिंदास जा तुम्ही, वज्र पटकन म्हणाला. दोघे गेल्यावर वज्रने भंगारच्या ढिगातनं जमीन भुसभुशीत करायचं एक जुनं यंत्र शोधून काढलं आणि ते चालू करायला काय करावं लागेल याचा विचार करत बसला. त्याच्यावरचा गंज आधी काढायला हवा होता. गॅरेजमध्ये कानस होती, ती घेऊन त्यांनी घासायला सुरुवात केली. थोड्या वेळात एक गाडी आली. त्यातून उंच शिडशिडीत असा 40शीतला माणूस उतरला. अंगात अगदी फेंट असा खाकी रंगाचा शर्ट आणि पांढरी पॅन्ट असा त्याचा पेहराव होता. त्याच्या मागोमाग एक कुत्रा उडी मारून खाली उतरला. उतरल्यावर त्यांनी उर्मट्टपणे लाथ मारून आपल्या गाडीचं दार बंद केलं. वज्र बसला होता त्या दिशेने तो आला. त्याचे बारीक डोळे आपल्या काळजाचा ठाव घेत आहेत असा भास वज्राला झाला. तो उठून उभा राहिला. हा पोलीस असावा असं त्याला उगाचच वाटत राहिलं. बोला, काय हवंय? हां, तूच मला बरंच काही सांगू शकशील. उदाहरणार्थ, तू कोण आहेस? तू इथे काय करतोयस? तो घोष कुठं आहे? तू मला असंही विचारू शकतोस की हे सगळं विचारणारा तू कोण? तो माणूस म्हणाला. त्या माणसाच्या अशा प्रकारच्या बोलण्याचा वज्राला राग आला आणि त्याहून आश्चर्य वाटलं. पण संयम राखून तो म्हणाला, मी शीर्ष सहानी, घोष साहेबांकडे नव्यानंच आलो आहे मी कामाला. साहेब आणि त्यांची बायको दोघंही बाहेर गेलेत फिरायला. खरं आहे का काय? म्हणजे एक तर तो बाहेर गेलाय फिरायला हे न पटणार आहे, आणि दुसरं त्यांनी एखादा नोकर हाताशी ठेवणं हे त्याहून न पटणार आहे. म्हणजे त्याच्या बायकोचा विरोध पत्करून तो कामाला माणूस ठेवेल याचं आश्चर्य वाटतंय. तो माणूस म्हणाला. वज्राला त्यांनी शेकहँड केला आणि म्हणाला, उदित उपाधी. नाव लक्षात राहील? उदित उपाधी. त्याचा मेहुणा आहे मी. हा सांजीचा भाऊ नसावा, कारण तिला कोणी नव्हतं असं तिने पलाशला सांगितलं होतं. याचा अर्थ तो पलाशच्या आधीच्या म्हणजे गेलेल्या बायकोचा भाऊ असणार. ठीक आहे, म्हणजे आपल्याला वाटत होतं तसा हा पोलीस नाही आहे. वज्रनी या विचाराने सुस्कारा टाकला. याला गाडीत पेट्रोल भरायचं नाही आहे किंवा इतर कामं करून घ्यायची नाही आहेत हे लक्षात आल्यावर वज्र त्या मशीनवरचा गंज काढायचं काम पुन्हा करायला लागला. तो हळूहळू वज्राच्या जवळ यायला लागला. वज्र काय करतोय ते बघायला लागला. त्या मशीनकडे निरखून बघत तो म्हणाला, कोणीतरी पलाशला हे फुकटात दिलेलं दिसतंय. कदाचित घेऊन जाण्याबद्दल पलाशला पैसे दिले असतील. स्वतःच्या विनोदावर एकटाच मोठ्यांदा हसला. वज्राला तो आता डोक्यात जायला लागला होता. देणाऱ्यानं मशीन गंजलंय म्हणून काढून टाकलं असेल, पण पलाशला त्या गंजाच्या आत दडलेले पैसे दिसत असतील. हे मशीन चालू करून घेऊन पलाश ते चांगल्या किमतीला विकतो का नाही बघतो. वज्र काही बोलला नाही, फक्त हसल्यासारखं केलं, शांत बसला. मेटलमधलं फार समजतं बरं का त्याला, पण माणसं ओळखण्यात तो बुद्धू आहे. वज्रनी आता वरचा गंज काढून आतला एक भाग आटे फिरून बाहेर काढला, पेट्रोलच्या टबमध्ये बुडवला. त्याच्या बायकोबद्दल तुझं काय म्हणणं आहे? इतका वेळ त्याची नजर टाळत कामात घडलेल्या वज्रनं हा प्रश्न विचारला जाता चमकून वर पाहिलं. काय ठीक आहे ती? ठीक? एवढ्याच भावना आहेत तुझ्या तिच्याबद्दल? मी पैजेवर सांगतो, तू तिला इथे नको असणार. अरे तूच काय, कोणीच तिला इथे यायला नको असतं. मी सुद्धा तिच्या नवऱ्याचा मी मेहुणा असून सुद्धा. तिच्यासारख्या भटक भवानीशी पलाशनी लग्न कसं केलं देव जाणे. एखाद्या शून्यातून यावी तशी ती इथे आली, राहिली आणि अशीच कधीतरी अज्ञातात निघून जाईल, तिचा ठाव ठिकाणा मागे न ठेवता त्याला बर्बाद करून. या आमच्या मेहुण्यावर आपल्या मादक शरीराच्या जोरावर तिने मोहिनी घातली आहे. ती अजून त्याच्या मनातनं उतरलेली नाही आहे. तू जरा नीट बघ तिला.
तुझ्या हे लक्षात आलं नसेल असं मला नाही वाटत. तुलाही तिचा मोह होत असणार. तू असं समजू नको बरं का की तू इथे टिकून राहशील. रोज तिला तिच्या नकळत बघत बसू शकशील. ती तुला इथून हाकलवून देण्यासाठी पलाशकडे तगादा लावेल. अरे तिने ते सुद्धा केलं असेल. त्याच्या कुठल्याच बोलण्यावर काही प्रतिक्रिया देणं वज्रला योग्य वाटलं नाही. आपला चेहरा निर्विकार ठेवत तो म्हणाला, हे बघा, तुम्ही काय बोलताय आणि हे सगळं मला का सांगताय हे मला कळत नाही आहे. मी इथे 2-3 दिवसांपूर्वीच आलो आहे. पलाश साहेबांना मदत व्हावी म्हणून मला त्यांनी ठेवून घेतलं आहे. मी नोकर आहे इथला. वज्रनी त्याच्याशी बोलताना आपलं काम चालू ठेवलं होतं. तो उदित उपाधीच्या बोलण्याकडे हळूहळू दुर्लक्ष करत होता. तू या भागातला दिसत नाहीस. नोकरी बघायला इथे आला होतास का? आणि हा पलाश तुला कुठे भेटला? खरगपूरला. ठीक आहे, तू आत्ता कामात दिसतोयस. मी इथे आलो होतो एका कामासाठी. मला इथली काही हत्यारं घेऊन जायची आहेत. सॉरी, पण मला नाही देता येणार ती तुम्हाला. काय म्हणालास तू मित्रा? वज्रच्या खांद्यावर हात थोपटत उपाधीनं विचारलं. त्यात एक कुत्सितपणा होता. हे बघा, पलाश साहेब येईपर्यंत माझी जबाबदारी आहे इथलं सगळं नीट ठेवायची. ते येईपर्यंत तुम्ही थांबलात तर बरं होईल. अरे राजा, मी तुझी परवानगी विचारतच नाही आहे हत्यारे न्यायला. मी सांगतोय तुला की मी घेऊन चाललोय. असं म्हणत उपाधी गॅरेजच्या दिशेनं जायला लागला. सॉरी, मला थांबवावं लागेल तुम्हाला. अरे मी मेवणा आहे त्याचा. इतर कोणाला अडवलं असतंच तर ठीक होतं. मला नाही अडवू शकत तू. मी पलाशला सांगितलं ना तर नोकरी जाईल तुझी. नाही, काय सांगायचं असेल ते त्यांना सांगा तुम्ही. पण ते येईपर्यंत ती हत्यारं इथेच राहतील. अच्छा अच्छा, म्हणजे आता माझ्या लक्षात आलं. पलाशच्या संपत्तीवर फक्त त्याच्या बायकोचाच डोळा नाही आहे तर तुझा सुद्धा आहे. तर हां, तुम्ही दोघांनी मिळून कदाचित त्याला लुटायचं ठरवलंय वाटतं. एक तिडीक वज्रच्या मस्तकातून गेली. त्यांनी त्याच सणकेत उपाधीची गचांडी धरली. त्याला गदागदा हलवलं आणि गाडीच्या दिशेनं लांब ढकलून दिलं. गेट आऊट! वज्र ओरडला. त्याचं कुत्रं घाबरून आधीच टुण्णकन उडी मारून गाडीत बसलं. दार उघडून उदित उपाधी आत बसला. तुला या सगळ्याचा पश्चात्ताप होईल अशी मी व्यवस्था करणार आहे. तो गेल्यावर वज्रला थोडं टेन्शन आलं. पलाश आल्यावर त्यांनी झालेलं सगळं स्पष्ट सांगितलं. पलाश काय म्हणेल ते म्हणेल. आपल्याला फार तर हाकलून देईल याची मानसिक तयारी वज्रनं ठेवली होती. पण झालं भलतंच. तो खुश झाला. त्याला हाकलून दिलं बरं केलं बरं का तू. तो माझी आधीची पत्नी असताना यायचा आणि दरवेळी तिच्याकडून पैसे न्यायचा, माझी हत्यारं न्यायचा. सांजी आल्यावर मात्र तिने त्याला थारा दिला नाही. त्याचं येणं त्यामुळे कमी झालं, पलाश म्हणाला. श्रोते हो, हा होता अभय बापट सरांच्या लेखणीतनं साकारलेल्या तिजोरी या कादंबरीचा पुढचा भाग. या पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.